आपण असं म्हणतो की नशीब हे तळहाताच्या रेषांमध्ये असतं, पण मग ज्यांचे हात नसतात त्यांचं काय? ज्यांना जन्मापासून हात नसतात किंवा अपघातात ज्यांचे हात जातात त्यांच्यासाठी सर्वसामान्यांपेक्षा आयुष्य कठीणच असतं. पण यामुळे त्यांनी आयुष्य साधारण आणि दुःखात जगावं असं थोडंच आहे. यात शारीरिक कमतरतेला आपली जिद्द बनवून 17 वर्षांची शीतल देवी आज भारताचं पॅरालिम्पिक स्पर्धेत तिरंदाजीमध्ये नेतृत्व करते. हात नसतानाही जागतिक स्पर्धेपर्यंत पोहोचणारी ती पहिली महिला तिरंदाज आहे. तिने पहिल्याच पॅरालिम्पिक मध्ये वर्ल्ड रेकॉर्डही मोडलाय. अवघ्या 17 वर्षांच्या शीतल देवीची खडतर कहाणी जन्माच्या आधीपासूनच सुरू होते. एका छोट्याशा गावातून सुरू झालेला तिचा पॅरालिम्पिक पर्यंतचा प्रवास जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी मानसी आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकटचा क्रीडा विश्व हा कार्यक्रम. शीतलचा जन्म 10 जानेवारी 2007 रोजी जम्मू आणि काश्मीर येथील किश्तवाडामधील लोईधर गावात झाला. जन्मताच आव्हाने निर्माण करणारी शारीरिक स्थिती असूनही शीतल देवी क्रीडादृष्ट्या हुशार होती आणि तिच्या बालपणाचा पुरेपूर उपयोग करण्यापासून तिच्या मर्यादांनी तिला कधीही थांबवलं नाही. लहानपणी शीतलकडे प्रबळ इच्छाशक्ती होती आणि ती करमणूक म्हणून झाडांवर चढण्याचा आनंद घेत होती आणि या क्रीडाकल्पाने तिला मजबूत शरीर तयार करण्यास मदत केली, जी तिच्या आयुष्यात नंतरच्या काळात एक टर्निंग पॉइंट ठरला. 2023 ला तिरंदाजी मधील शीतल देवीची कामगिरी फक्त एका हंगामानंतर अधिक चर्चेत होती, जी शीतल देवीने जुलैमध्ये चेक प्रजासत्ताक मध्ये जागतिक तिरंदाजी पॅरा चॅम्पियनशिप 2023 मध्ये खुल्या महिलांच्या कंपाऊंड तिरंदाजी स्पर्धेत रौप्य पदकावर दावा केला होता. पॅरा वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये पदक जिंकणारी ती पहिली महिला हातहीन तिरंदाज होती आणि या पदकामुळे शीतलला पॅरिस 2024 पॅरालिम्पिक खेळांसाठी भारताचा कोटा मिळवण्यात मदत झाली. शीतल देवीचं उत्कृष्ट पदार्पण ऑक्टोबर मध्ये आशियाई पॅरा गेम्स 2023 मध्ये सुरू झालं. तिने महिला दुहेरी स्पर्धेत रौप्य पदक जिंकण्या व्यतिरिक्त वैयक्तिक कंपाऊंड आणि मिश्र सांघिक स्पर्धांमध्ये सुवर्ण पदक मिळवलं. पण शीतल देवीचे हे यश अधिक विस्मयकारक ठरते. ते म्हणजे शस्त्राशिवाय शूट करणारी ती एकमेव सक्रिय महिला आंतरराष्ट्रीय तिरंदाज आहे. पॅरा तिरंदाजीमध्ये शीतल देवीची कारकीर्द पुढे नेण्यात भारतीय लष्कराने महत्वाची भूमिका बजावली. 2021 मध्ये किश्तवार, जम्मू आणि काश्मीर येथे भारतीय सैन्याने आयोजित केलेल्या युवा कार्यक्रमात शीतलचा जन्मजात ॲथलेटिक्स आणि आत्मविश्वास लष्कराच्या प्रशिक्षकांनी शोध घेतला. मात्र प्रशिक्षकांनी सुरुवातीला तिला प्रोस्थेटिकसाठी मदत करण्याची योजना आखली, पण ती यशस्वी झाली नाही आणि पुढील संशोधनानंतर प्रशिक्षकांना मॅट स्टुट्झमन एक हाती तिरंदाज बद्दल कळले, ज्याने लंडन 2012 पॅरालिम्पिक मध्ये रौप्य पदक मिळवण्यासाठी पायाचा वापर केला होता. पण त्यानंतर शीतलने लवकरच माजी तिरंदाज आणि प्रशिक्षक कुलदीप वेदवान यांच्या अकादमीमध्ये प्रवेश घेतला आणि पॅरा तिरंदाजीच्या दिग्गज स्टुट्झमन प्रमाणेचे तिचे पाय वापरून शीतल देवीने अपारंपरिक नेमबाजी तंत्र स्वीकारले आणि मार्च-एप्रिल 2022 मध्ये हरियाणातील पॅरा तिरंदाजी राष्ट्रीय स्पर्धेत भाग घेतला. मात्र ही स्पर्धा शीतलसाठी महत्वपूर्ण होती, कारण या स्पर्धेमुळे शीतल देवी हिला औपचारिक मान्यता मिळाली. पण 6 महिन्यानंतर शीतल देवीने पुन्हा गोव्यातील सक्षम तिरंदाजांमध्ये ज्युनियर नॅशनल चॅम्पियनशिप मध्ये भाग घेतला, पण तिथे शीतल देवीने पदक जिंकलं नाही. मात्र जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवण्यासाठी बहुतेकांना प्रशिक्षणाच्या आधारावर अनेक वर्षे घालवावी लागतात, पण शीतल देवीने हे सिद्ध केले की ती काही वैशिष्ट्य कौशल्य असलेल्या उच्चभ्रूमध्ये आहे. त्यानंतर शीतलने 2023च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत रौप्य पदक आणि आशियाई पॅरा गेम्स मध्ये 2 सुवर्ण आणि 1 रौप्य पदक मिळवण्यात यश मिळवलं आणि शीतल देवीने पॅरा कंपाऊंड तिरंदाजांच्या क्रमवारीत प्रथम क्रमांकावर दावा केला. त्यानंतर नवी दिल्लीतील महिलांच्या कंपाऊंड खुल्या गटात शीतलने खेलो इंडिया पॅरा गेम्स 2023च्या उद्घाटनामध्ये सुवर्ण पदक जिंकून आपलं पहिलं वर्ष पूर्ण केलं आणि शीतलला आशियाई पॅरालिम्पिक समितीने वर्षातील सर्वोत्कृष्ट युवा खेळाडू म्हणून घोषित केलं. भारताच्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2023 मध्ये अर्जुन पुरस्कार प्राप्त करण्यासाठी नामांकित करण्यात आलं, परंतु अर्जुन पुरस्कार हा खेल रत्न नंतर भारतीय खेळाडूंसाठी दुसरा सर्वोच्च सन्मान आहे. आणि आता 2024 मध्ये पॅरालिम्पिक स्पर्धेत सर्वांचे लक्ष होते ते तिरंदाज शीतल देवी हिच्या कामगिरीवर. 17 वर्षांच्या या पोरीनं जगाला आपल्या तिरंदाजीच्या कौशल्याने चकित करून टाकलं. जन्मतः दोन्ही हात नसलेली शीतल पायाने तिरंदाजी करते आणि मागच्या वर्षी आशियाई सुवर्ण जिंकून तिने इतिहासही घडवला. पण आज तिने पॅरालिम्पिक स्पर्धेतही वर्ल्ड रेकॉर्ड मोडलाय. 700हून अधिक गुण कमावणारी ती पहिली भारतीय तिरंदाज ठरली, परंतु अवघ्या एका गुणाच्या फरकाने तिचे नंबर 1चं स्थान गेले.
पण वुमन्स इंडिव्हिज्युअल कंपाऊंड ओपन रँकिंग फेरीत भारताच्या पॅरा तिरंदाज शीतल देवीने 720 पैकी 703 गुण मिळवून वर्ल्ड रेकॉर्ड केलाय. शीतलने मागच्या पॅरालिम्पिक स्पर्धेत ग्रेट ब्रिटनच्या जेसिका स्टेनॉर्टचा 694 गुणांचा पॅरालिम्पिक विक्रम आणि ग्रेट ब्रिटनच्याच फोबी पॅटरसनचा 698 गुणांचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला. पण शीतलचा वर्ल्ड रेकॉर्ड तुर्कीच्या ओझरून क्युनरने काही क्षणात मोडलाय आणि तिने 704 गुणांसह वर्ल्ड रेकॉर्ड नावावर केलाय. पण महिलांच्या वैयक्तिक कंपाऊंड स्पर्धेत 700 पेक्षा जास्त गुण मिळवणारी शीतल देवी ही पहिली महिला भारतीय पॅरा आर्चर ठरली आहे आणि ही तिची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी ठरली आहे. तत्पूर्वी इथेच थांबूयात आणि असे अनेक मुद्दे आम्ही पुन्हा घेऊन येऊ. तोपर्यंत पाहत रहा न्यूज अँड कट.